Any questions? I will try to please. हो. तुम्ही जे नवीन अग्रीमेंट कराल त्याच्यामध्ये ते नाव ऍड करा ना. त्याचा वेगळा टॅक्स नाही पडणार तुम्हाला किंवा काहीच पडणार नाही. त्यांना ते वडिलोपार्जित मिळेल असं होईल. ते नाही तर काय होईल, उद्या तुम्हाला मिळालेला फ्लॅट तुम्ही त्यांच्या नावाने करून देऊ शकतात बक्षिसाचे, त्याचं वेगळं अग्रीमेंट तुम्हाला करावं लागेल. त्याच्यापेक्षा आताच नाव ऍड करून टाका. हो, खूप वेगळ्या अँगलने हे खूप छान एक्सप्लेन केलं, त्यामध्ये सुद्धा धन्यवाद. माय प्लेजर. एक प्रश्न असा आहे की म्हणजे आता तुम्ही म्हणाल तुम्ही आता आमच्यात आहात म्हणून, पण अदरवाईज म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही जातोय त्यावेळेस तुम्ही पण असणार. हो हो. पण अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे आम्हाला 10-15 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सांगितलं की काय बघायला पाहिजे आणि कसं बघायला पाहिजे. ते इन्शुअर कसं करायचं? हे आपण जेव्हा कन्सल्टंट नेमावा लागतो कायद्याने, कन्सल्टंटला आपण हे फॅक्टर्स चेक करायला सांगणार आणि त्याचे पॅरामीटर्स असतात. म्हणजे प्लॅनिंग मध्ये आता मी लक्ष्मीनारायण करायला घेतले आम्ही प्लॅनिंग मध्ये, तर लक्ष्मीनारायण प्लॅनिंग करताना मी त्यांना 3 प्लॅन करून दिले. 3 प्लॅन मध्ये एक वर्स्ट होता, पण त्या एरिया सगळ्यात जास्ती मिळत होता त्यांना. मी त्यांना ह्याला वर्स्ट प्लॅन आहे, हा जर तुम्ही सिलेक्ट करणार असाल तर मी हे प्रोजेक्ट करत नाही, मला नाही करायचं. एक मीडियम होता ज्याच्यामध्ये एरिया थोडा कमी होता, पण मी जे सांगितलेल्या गोष्टी बसत होत्या त्या आम्ही प्रेझेंटेशन करून दाखवलं माझ्या आर्किटेक्टनी त्यांना. आणि तिसरा होता की फुल फोकस एरियावर न ठेवता नवीन घर घेताना आपण जे काय करतो तसा होता. सरप्राइझिंगली त्या लोकांनी मधला सिलेक्ट केला. म्हणजे दे वेर हॅव्हिंग कोटेशन ऑफ 90% to 95%, आम्ही 80% ला केलं. हे त्यांना मी दाखवून दिलं की ही खिडकी उघडली की तुम्हाला काय दिसणार आहे. प्लॅन मध्ये काय होतं, आपण जेव्हा प्लॅन बघतो तेव्हा आपण या अँगलनी कोणी वाचूनच दाखवत नाही. सी एनी ड्रॉइंग ठीक आहे, आपल्या बिल्डिंग मध्ये टेक्निकल लोक आहेत, पण कदाचित त्यांना हे एक्सपोजरच नाही. मी म्हटलं जसं की बिल्डरला सुद्धा हे एक्सपोजर नाहीये. मला फॉर्च्युनेटली आहे, कारण मी त्या अँगलनी काम केलं, मला त्याचे कन्सल्टंट मिळाले म्हणून मला ते शक्य झालं. नाही, तो जो ती जी लाईफस्टाईल आहे ती स्टडी करून असा काय विचार करावा लागतो. म्हणजे दिसताना का ओट्याची विड्थ फॉर दॅट. इथे बायका बसल्यात, मी तुम्हाला सांगतो स्लिक ओटा म्हणून 2 फूट ओटा करतात. 2 फूट ओट्यावर गॅस पण बसत नाही. मिनिमम ओटा 30 इंचाचा लागतो, 2.5 फूट. मग तो केला की काय होतं, किचन एकदम छोटं वाटायला लागतं, मग दिसताना ते अनसेलेबल होतं. म्हणून मग ते 2 फूट ओटा देतात. हे कोणी बघायला जात नाही की 2 फूट ओट्यावर तुझे हेच बसणार नाही. हो हो, आय हॅव गॉट दॅट. वी वर्क ऑन दॅट प्लॅनिंग मध्ये की या गोष्टी मला पाहिजेच. क्रॉस व्हेंटिलेशनचा मिथ असा आहे लोकांच्या मध्यात. नक्की क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे, आमच्या फ्लॅटला क्रॉस व्हेंटिलेशन सगळं म्हणतात, पण क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर आत आलेलं वारं बेडरूम मधनं बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2 खिडक्या पाहिजे. तुम्ही कारचं साधं उदाहरण घ्या, चालत्या कारमध्ये तुम्ही 1 खिडकी उघडा, काही होत नाही. दुसऱ्या खिडकीची एक काच जरी खाली गेली तर भर वारं व्हायला लागतात. म्हणजे ती साईज इम्पॉर्टंट नाही आहे. दुसरी खिडकी छोटी का असेना पण ती बसायला पाहिजे. मग त्यासाठी तुमचं फ्लॅटचं प्लॅनिंग असं पाहिजे की दोन्ही खिडक्या 2 वॉल तरी आउटरला आल्या पाहिजे. जर एकच वॉल आउटरला आली तर क्रॉस व्हेंटिलेशन होऊच शकत नाही. आता मगाशी जी पहिली स्लाइड काढ, एकदम त्या पहिल्या स्लाइड एकदम पहिली, म्हणजे ज्याच्यात ती मोठी बिल्डिंग होती मागे. हा, आता ह्याच्यामध्ये हा जो 2 बेडरूमचा फ्लॅट आहे याच्या सगळ्या खिडक्या याच साईडला, याला क्रॉस व्हेंटिलेशन देऊच शकणार नाही, कारण एकाच डायरेक्शनला सगळ्या खिडक्या तुमच्या. मग दुसरी खिडकी देऊ कुठे मी तिथे? आता हे उदाहरण तुम्ही वेगळ्याने दाखवलं होतं की आता ही बिल्डिंग नंतर झाली, आता आपण समजा आत्ताच रिडेव्हलपमेंट करायचा विचार केला आणि बाजूला तुमचीच कल्पवृक्ष आहे, या बाजूला साखळी, म्हणूनच तो प्लॅन आम्ही ते प्लॅन करून डोक्यात ठेवतो. म्हणजे मी हा प्लॅन करताना प्लॅनिंगच असं करतो आपण त्या केसमध्ये की मिनिमम, म्हणून मी जे मग सांगितलं की काही एका लिमिट नंतर तुम्ही तुमच्या बाजूला काय होणार याच्यावर कंट्रोल ठेवू शकणार नाहीये, पण तुमचं प्लॅनिंग त्या आधीच ते अकोमोडेट करून त्याच्यामध्ये जर आपण त्याप्रमाणे विंडोज दिल्या, मग मी काय करतो, ज्या साईडला प्रॉबेबल डेव्हलपमेंट येणार आहे त्या साईडला डेड एरिया टाकतो आपण. मग त्यातल्याच आपण किचन तिकडे टाकू शकतो, टॉयलेट तिकडे टाकू शकतो, स्टेअरकेस त्या साईडला टाकू शकतो, पॅसेजेस त्या साईडला टाकू शकतो. समजा तुमची ऍटलीस्ट मास्टर बेड तिकडे येऊ द्यायची नाही,
गेस्ट बेडरूम तिकडे येऊ द्या. सो दीज आर द थिंग्स विच यू कॅन प्लॅन, विच वी शुड. त्यापैकी एक 100-115 फ्लॅट निघतील असा अंदाज आहे. दुप्पट तर होतीलच, त्याशिवाय बसणारच नाही. 120 फ्लॅट येस, त्या सगळ्यांचं बसवणं मी म्हणलं ना की त्या केसमध्ये आय वोंट गो फॉर 2 बेडरूम 2 बिल्डिंग. सिंगल बिल्डिंग वरती टॉवर जाऊ द्या, प्लॅनिंग चांगलं बसेल. दिस इज टू अर्ली टू कॉमेंट ऑन दिस थिंग्स. पण हे सगळे विचार त्याची चेकलिस्ट करून आम्हाला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर आम्ही काम करू. आणि म्हणून तर मी म्हटलं ना की इट इज लाईक अ प्लॅनिंग न्यू होम. रिडेव्हलपमेंट ही डेव्हलपमेंट तेव्हाच होते जेव्हा तुम्ही हे सगळे डोक्यात धरता. फक्त एरिया फोकस करायचा तर काय कशी बसवाना काय फरक पडतो. एरिया मिळाल्याशी मतलब आहे. आणि 90% टाइम माधल्या पट्ट्यात हेच झालं. आम्हाला दुप्पट मिळतोय ना, कसा मिळतोय कोणी बघायचंच नाही. काही जणांचा वास्तुशास्त्रावर पण फोकस असतो. आहे ना, ते कसं काय शेवटी वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे? वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे. तुम्ही शास्त्र म्हणून जोपर्यंत त्याच्याकडे बघताय तोपर्यंत मी स्वतः वास्तुशास्त्र मानत नाही. मी ब्लंटली सांगतो. आणि हे वास्तुशास्त्र मॅच होतच, कारण शेवटी वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. त्यामुळे या कोपऱ्यात तुम्ही पाणी ठेवलं तर त्या कोपऱ्यात तुमचं भलेलं असतं, तसं नाहीये कधी. ते बेसिकली हवा, पाणी, उजेड, झाडं यांचा वापर करून जे घर बनतं ते वास्तुशास्त्र प्रमाणे असतंच 90%. त्याच्यामध्ये फक्त हे जे वास्तुशास्त्र स्वतः जर तुम्ही बघितलं तर शास्त्र म्हणून जोपर्यंत तुम्ही बघताय तोपर्यंत इट्स अ एन्व्हायरमेंट सायन्स, नथिंग एल्स. कारण तेव्हा काही इंजिनिअरिंग आपल्याकडे नव्हतं. जे काय होतं ते नेचर होतं आपल्याकडे. त्याच्यामधनं त्या नेचरच्या कडनं जे काय मिळवता येईल आपल्याला ते मिळवायसाठी घरं होते ते. कारण इलेक्ट्रिसिटीच नव्हती. जेव्हा वास्तुशास्त्र डिझाईन झालेलं आहे तेव्हा ह्यातल्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे जर तुम्ही एन्व्हायरमेंट हा फोकस ठेवला तर 90% वेळा तो मॅच होतच ते तुमचं. म्हणजे मी कितीदा तरी यांना त्या दिवशी म्हणलं ना की माझं घराचा दरवाजा दक्षिणेला नको. म्हणजे तुझं तोंड दरवाजातनं बाहेर पडताना दक्षिणेकडे नको का घराकडे तोंड करताना दक्षिणेकडे नको. इथे अर्धे विकेट पडतात, दक्षिणेकडे नको एवढंच म्हणतात. पण नक्की काय आणि त्याचं लॉजिक काय होतं त्याच्यावर कोणी विचार करायला जात नाही. सी मोस्ट ऑफ दॅट टाइम अगदी आपल्याकडे साऊथकडे पाय करून झोपू नये म्हणतात दक्षिणेकडे. कारण नॉर्थ साऊथ पोल आहेत आणि त्याच्या मॅग्नेटिक वेव्हजमुळे इलॉंगेशन त्या वेव्हज नॉर्थ साऊथ ट्रॅव्हल करतात आणि बॉडीच्या इलॉंगेशनला प्रॉब्लेम होतो. ह्या गोष्टी कधी होत्या जेव्हा देअर वेअर नो अदर मॅग्नेटिक वेव्हज युजर इन द वर्ल्ड. विथ टेलिकम्युनिकेशन आपल्या टाळकर 100 ग्रह फिरतात आता सॅटेलाइट आपण सोडलेले. त्या व्यवस्था काही तसा पॉइंटच नाही झाला. म्हणजे आता अगदी सिंपल, मोबाईल टॉवरमुळे चिमण्या गेल्या हे इतकं शुद्ध मूर्खासारखं स्टेटमेंट आहे. मोबाईल टॉवरचा आणि चिमण्यांचा काही संबंध नाही. मोबाईल टॉवर घर केल्या चिमण्या मी बघितलेल्या आहेत. चिमण्या गेल्या याचं कारण चिमण्यांना घरटी बांधायच्या जागा गेल्या. एक, चिमण्या ह्या अशा क्वालिटीचा बर्ड आहे ज्यांच्या पंखातनं ऑइल सिक्रेट होतं आणि त्यांना त्या ऑइल एक्स्ट्रा ऑइल झटकायला धुळीचं मडभात घ्यावा लागतो. धूळ पण गेली. तिसरं, चिमण्या किडे खात नाहीत, चिमण्या धान्य खातात. धान्य गेलं. चिमण्या फळं पण खात नाहीत, पोपट खातात. त्यामुळे पोपट भरपूर आहेत, ते कुठे राहतात? मैना भरपूर आहेत, त्या काही खातात, पोळी पण खातात. चिमण्यांच्या डायजेशन सिस्टीमला चिमण्यांना रॉ धान्य लागतं. म्हणजे प्रोसेस गहू पण नाही चालत. आपण गहू टाकतो त्या चिमण्या खात नाहीत. हे सगळं गेलं म्हणून चिमण्या गेल्या. सेम तसं आहे की वास्तुशास्त्राचे कन्सेप्ट आपण समजून घेत नाही. आपण फक्त कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलं आहे ते सांगतो. आणि मोस्ट ऑफ द वास्तुशास्त्र तर मी बघितलंय ते लोकांना मानसिक समाधान द्यायला जास्ती आहे. शास्त्र म्हणून यस तो विचार आपण करतोच. काय काय आपल्याला आता 2.5 FSI मिळेल टेंटेटिव्ह आपल्या प्लॉटला. इट इज डिपेंडिंग अपॉन द रोड विड्थ अक्रॉस. आपल्या समोरचा रोड आता 24 मीटर आहे, तो 30 मीटर प्रपोज मध्ये आहे, म्हणजे 100 फूट. तर ते 3 मीटर कदाचित आपल्याला सरकणार आहे आपल्यामध्ये. ते नाही नाही बसणारच नाही तेवढा. 3 तुम्हाला आपण मेट्रो झोन मध्ये येत नाही. 4.8 मेट्रो झोन मध्ये जातो. 3च्या वर FSI तू कोणाचा कंझ्युमच होऊ शकत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही FSI फिकीरच करू नका. अनलिमिटेड थाळी आहे, बसेल किती तेवढं बघा.
कारण 4.8 काय 5 पॉईंट तुम्हाला दिला समजा, त्याच्यावर येणारे लोक त्याच्यावरच्या गाड्या प्रत्येक 800 फुटाला एक गाडी पकडून चाला, हे कॅल्क्युलेशन करा. आणि त्या फिजिकल जागा तेवढीच आहे तुमच्याकडे. त्यामुळे FSI आणि ऑल दोज थिंग्स आर टू कॉम्प्लिकेटेड. म्हणजे त्याचे 100 नॉर्म्स आहेत त्याचे. जेव्हा आपण प्लॅन सबमिट करायला जाऊ तेव्हा हे सगळ्या गोष्टी येतीलच तिथे. तो मला फारसा मुद्दाच नाही आहे. मगाशी मी अगेन आय एम सेइंग FSI किंवा हे सगळं लिहिलेलं आहे, त्यात काही चेंज होणार नाही. त्यात काही मी काही वेगळं सांगणार नाही. कोणी काही सांगितलं तरी कॉर्पोरेशनच्या रूल बुक मध्ये जे आहेत तेच मिळणार आपल्याला. आत्ता आम्ही लक्ष्मीनारायण करतोय ना, लक्ष्मीनारायणचे आपले रूल नियर अबाउट सेम आहेत. लक्ष्मीनारायण समोरचा रस्ता 24 मीटर आहे, आपला आत्ता 24 मीटर आहे, तो 30 मीटर होणार आहे. लक्ष्मीनारायणला आम्हाला कसा बसा आम्ही 2.60 कंझ्युम करू शकलो 3 मिळत असताना. %80 प्रमाणे तुम्ही धरू शकता. दिस इज अ व्हेरी वेग स्टेटमेंट. दिस इज अ टू अर्ली टू कॉमेंट ऑन दिस काइंड ऑफ थिंग, बट यू कॅन कन्सिडर की एक्झिस्टिंग पेक्षा वाढून 1000 असेल तर 1800. हे मी अतिशय मी हे कदाचित तुम्ही नॉर्मल कुठल्याही बिल्डरला अशा प्लॅटफॉर्म विचारलं असतं त्याने उत्तर दिलं नसतं. मी प्लॅनर पण आहे, मी इंजिनियर पण आहे, प्लॅनिंग हा माझा फोकस आहे, म्हणून मी सांगू शकतो की बॅलन्स करून जर तुम्ही करणार असाल तर 80% विल बी आयडियल थिंग, ज्याच्यामध्ये मी हे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पण अकोमोडेट होतील. हे कदाचित 2 पर्यंत पण जाऊ शकतं, दुप्पट पण होऊ शकतं. पण जसं जसं तुम्ही वाढत जाल तसं बाकीवर परिणाम होणारच आहे तुमचा. नाही, एक जनरेटर मध्ये पुरणारच नाही आहे. आता पुढची गंमत आहे. आता पहिले एका जनरेटरवर आपल्या सर्व्हिसेस कमी होत्या म्हणून व्हायचं. आता फायर पंपाला तुम्हाला जनरेटर वेगळा द्यावा लागतो, तो जनरेटरच वेगळा द्यावा लागतो. कारण उद्या जेव्हा इलेक्ट्रिक सप्लाय शट होतो तेव्हा सगळं बंद करतील ना, मग तो जनरेटर बंद होणार आहे. मग फायरचे पंप चालतील कसे? तेच म्हणून सगळे देर आर सो मेनी थिंग्स. आणि प्लस आपलं प्लॅनिंग, फ्लॅटचं प्लॅनिंग मी जसं म्हटलं तसं ते बसवायचं आहे. हो, 8व्या मजल्यानंतर, दर 8व्या मजल्यानंतर. हो हो हो. त्यावेळेसचा सेल्फ डेव्हलपमेंट खूप इझी होता. याचं कारण मी म्हटलं जसं की तो तिसरा फॅक्टर होता सेलिंगचा, तो एवढा प्रॉब्लेमॅटिक नव्हता. आता सप्लाय ऑफ द मार्केट एवढा जास्ती आहे ना की जर विकल्या नाही गेला. आता मी गंमत सांगतो, डहाणूकर मध्ये मी आता जे काम करतोय ते वन ऑफ द मोस्ट सॉर्ट आफ्टर लोकेशन आहे. म्हणजे त्यातलं त्या डहाणूकर मधलं सगळ्यात चांगलं लोकेशन आहे. 4थ्या स्लॅबला आला, एकही फ्लॅट बुक नाही माझा, एकही फ्लॅट बुक नाही. बट मला हे माहिती होतं. मी त्या दिवशी आपण बोलताना ते सांगितलं की आता मार्केट बिल्डिंग वरती आल्याशिवाय लोक नाही बुक करत, कारण मोठे मोठे नावं स्लो झालेले आहेत. मग ऑब्व्हियसली नवीन फ्लॅट घेणारा माणूस म्हणतो मला ऑप्शन पण आहेत ना. आणि तिसरा जीएसटीचा प्रश्न येतो. 5% जीएसटी, 2 कोटीच्या फ्लॅटला 10 लाख तर जीएसटी जातो. माणूस म्हणतो मी रेडिएशन घेतो ना, रेट तर काही वाढणार नाही. एकच ऍडव्हान्टेज होता की कमर्शियल एरिया स्वतःकडे ठेवायचे. जे बॉम्बेत सेल डेव्हलपमेंट का चालते, कारण बॉम्बेतले कमर्शियलचे रेट लाख रुपये स्क्वेअर फूट पर्यंत जातात. आणि मग बॉम्बेत काय करायचे, कमर्शियल विकतात, त्या पैशातनं सोसायटी बिल्डिंग बांधते. ते बॉम्बेत शक्य आहे. आपल्या इथे पुण्यात एकही सेल्फ डेव्हलपमेंट सक्सेसफुल झाली नाही, एकही नाही झाली. त्याचं कारण मार्जिन तेवढा नाही आहेत, रेट तेवढे नाही आहेत. म्हणून 4 ते 5 हजार रुपये 2 बेडरूमला पडतो सगळी बिल्डिंग नवीन झाल्यावर. हो, पर मंथ 4,000 तर जातोच जातो. पण तोच मी सांगितलं ना, कारण तुमचं सगळं मेकॅनिक्स पार्किंग म्हणून सगळ्या एवढे गॅजेट्स वाढवू आपण. हो, 2 बेडरूमला 4,000 रुपये जातोच नंतर. नाही, म्हणून तर मी म्हटलं ना की आपण हे ज्या सगळ्या गोष्टी केल्या की मिनिमम गोष्टींमध्ये काम करता येईल असं प्लॅनिंग मध्ये शक्य आहे. जसं वॉटरमध्ये आपण टँकरवर कमीत कमी रिलायबिलिटी ठेवली, ऑटोमॅटिकली मेंटेनन्सचे पैसे कमी होणार आहेत. नाही, आपल्याला एसटीपीची गरज नाही. 100 फ्लॅटला नाही गरज पडत. 200च्या वर एसटीपी लागतो.
आता ब्रिक्स मिळतात, पण ब्रिक्स आर व्हेरी मच एन्व्हायरमेंट नॉन फ्रेंडली. कारण ब्रिक्सला लागणारी जी माती आहे ती सगळी फर्टाईल सॉइल आहे. लाल माती, जी पोयटा माती म्हणतो आपण, ती जेव्हा तुम्ही एरोड करता तेव्हा प्रॅक्टिकली जमिनीची रिजनरेशन पॉवरच काढून टाकता तुम्ही. त्यामुळे एईसी ब्लॉक्स जे आता नवीन मिळतात, नॉट कॉन्क्रीट ब्लॉक, पार्ट कॉन्क्रीट आणि पार्ट फ्लाय ॲश आणि पार्ट पॉलिमर्स, त्याला एईसी ब्लॉक्स म्हणतात. त्याच्या दे आर द बेस्ट. नाही, हे त्या सगळ्याचा विचार करून उलट विटेपेक्षा जास्त चांगले आहेत ते. आणि दुसरा काय होतं, दुसरा एक खूप मोठा फॅक्टर जो तुम्हाला कोणी सांगत नाही आणि टेक्निकली लोकांना कळत नाही, कुठलंही सिपेज विटेमधनं किंवा ब्लॉक मधनं डायरेक्ट होत नाही, ते जॉईंट मधनं होतं. लक्षात घ्या, विटांना जॉईंट मॅक्झिमम येतात कारण विटांच्या साईजवर लिमिटेशन आहे. वीट 9 इंच बाय 4 इंच बाय 4 इंचाची असते, म्हणजे प्रत्येक 9 इंचाला जॉईंट होतो. सो नंबर ऑफ लिकेज वाढत गेले तुमचे रस्त्याला, आणि ब्लॉक 2 फुटाचा येतो, सो नंबर ऑफ जॉईंट्स पण कमी होतात. म्हणजे कधी वीट कधीच गळत नाही, गळतो जॉईंट. एईसी ब्लॉक्स क्रॅक झाला. हो, बरेचदा तसं होतं, पण त्याच्यामध्ये काय घडतं माहितीये का, एक्सटर्नल वॉल कॉन्क्रीटचा करण्यामध्ये सगळ्यात मोठा धोका आत्ताच्या घडीला एकच आहे की तुमच्या खिडक्या आणि या सगळ्यांच्या ज्या बसवायच्या सिस्टीम आहेत ना, तिथे जरा पण ऍडजस्टमेंट करता येत नाही. म्हणजे प्रॉब्लेम तो येतो. म्हणजे आता आम्ही पार साईडला केलाय ना, पार साईडला केलाय, पण तिथे थोडा पण काय बोला होतो, जरा पण त्यात चूक झाली तर खिडकी बसवताना वगैरे भयंकर प्रॉब्लेम येतात. म्हणजे दॅट इज द निगेटिव्ह आस्पेक्ट ऑफ इट. आयडियली इट्स बेस्ट, काम करायला ते चांगलं आहे कारण फास्ट होऊन जातं सगळं. आउटर शेल पूर्ण कॉन्क्रीटमध्ये होतो, पण त्याला ज्या टाईपचं शटरिंग लागतं ते ती बिल्डिंग 24-25 मधली असेल तरच परवडतं. 15-16 मधली ते परवडत नाही. आणि आपली 24-25 मधली नाही होणार आहे, आपली मॅक्झिमम झाली तर 15-16 मधली होईल. एक वॉटरचं मॅनेजमेंट. मेंटेनन्स सगळ्यात जास्ती कशाचा येतो, मेंटेनन्स 4च गोष्टींचा येतो. पाणी, देन लिफ्ट, जनरेटर लाईट गेली तर लागला तर त्यांची एएमसी, आणि दुसरं म्हणजे सिक्युरिटी. तुम्ही जर राईट प्लॅनिंग केलं तर पाणी तुमचं कॉर्पोरेशनचं तर तुम्हाला वेगळं पाण्याचं बिल येतच नाही. प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे आपल्या ते आता ते मीटर सप्लाय येईल, आता जो नवीन येईल तो आपल्याला मीटर सप्लाय येईल, पण मीटर सप्लायचं पाणी जेवढं मल्टिप्लाइंग मध्ये वाढत जातं. म्हणजे ते काय करणार आहेत, 80 लिटर पर्यंत एक रेट असणार आहे. जसं MSCB ला 300 युनिट पर्यंत सिंगल रेट आहे, 300च्या वर 301 झालं की तुम्हाला डबल बसतो सगळा. सेम पाण्याचं करणार आहे. आणि आता आपण नवीन डेव्हलपमेंट करणार म्हटलं आपल्याला नवीन मीटर येणार, ते मीटर सप्लाय येणार आहे आपल्याला पूर्ण. त्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग मध्येच वॉटर कॉन्झर्वेशन किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग जर राईट वेनी केलं तर कॉर्पोरेशनचं पाणी फक्त प्यायला वापरायचं आणि बाकी सगळ्याला आपलं कॉन्झर्वेशन केलेलं पाणी वापरायचं, तर ऑब्व्हियसली मेंटेनन्स कमी येणार. हा, दुसरा तो मी म्हटलं की प्लॅनिंग मध्ये जर आपण 1000-1500 फूट जागा कमर्शियलला दिली आणि त्याची एंट्री आणि त्याचा कुठलाही आपल्याला न्यूसन्स नव्हता केलं तर इट इज अ बिग थिंग. हे मी श्रेयसला सांगितलं होतं पण त्यांनी नाही ऐकलं. आता त्यांना पटतंय ते. रेंट नाही द्यायची, रेंट नाही द्यायची, भाड्याने द्यायची, विकायची नाही. सोसायटीच्या नावावरच ठेवायचं. हो, आपल्या रोडला कोणी बँक वगैरे कोणी पण मिळेल, क्लिनिक आहे लगेच तयार होतील. एटीएम द्या ना, 4 ATM काढून टाका तिथे. ऑनलाईन मध्ये कोणाला प्रश्न विचारायचा असतील तर विचारा, ते तुला मेसेजवर येतील. हा बोला, थोडा मोठ्याने विचारा प्रश्न किंवा टाईप करून पाठवा म्हणा तुला. हा बोला, राऊत साहेब बोला. ए हाय राजू, थँक्यू. हा बरोबर.
हा फ्लेक्सिबल प्लॅनिंग डिझाईन्स आणखी वर्सेस ऍड्रेस आहे हा याचे जे कंपॅरिझन केलं ते पण खूप अतुलनीय होतं. चांगलं होतं सेफ्टी नॉन स्पेसिफिकेशन मटेरियल लिगल पॉईंट्स आणि हे सुद्धा जेव्हा या सगळ्या प्लॅनिंग वरती भर दिला तर प्लॅन परचेसरला भेटणाऱ्या ऍड्रेस मध्ये पर्सेंटेज होऊ शकतं का? होऊ शकतं. हो हे बघ शेवटी दोन फॅक्टरवर पूर्ण ऑफर डिपेंड असते कोणाची, कुठल्याही डेव्हलपरची. म्हणजे मी बिल्डर म्हणून बोलतो किंवा इंजिनियर बिल्डर म्हणून बोलतो. एक आहे की किती मॅक्झिमम FSI मला यूज करायला पॉसिबल आहे. म्हणजे सिंपल लॉजिक आहे, मी तुम्हाला वाढवून देणारा प्रत्येक एरिया मला रिकव्हर करायला अजून एरिया लोड करावा लागणार आहे. सो जसं मला किती एरिया जागेवर बसू शकतो आणि त्यासाठी मला काय काय ऍडजस्टमेंट करावं लागतात, तो एक पार्ट झाला. तिथे एरिया वाचण्याचे चान्सेस कमी जास्त होतात. आणि सेकंड इज की माझ्या प्लॅनिंग मध्ये मी फोकस कशावर करतोय, की माझ्या कम्फर्ट लेवलसाठी लागणाऱ्या जागा, माझं आतलं प्लॅनिंग, माझं प्रायव्हसी, या सगळ्यांचा विचार करून मला बिल्डिंग बसवताना जर काही ऍडजस्टमेंट करावं लागल्या तर ऑब्व्हियसली त्या एरियात रिफ्लेक्ट होणार आहे. पण ती लाईन आपण मारायची आहे. हा त्यामध्ये कमर्शियल व्ह्यू जो सांगितला की बँकिंग हा हा तर ते थोडं काउंटर होऊ शकतं. आणि ते मंथली मेंटेनन्सला पण काउंटर मेंटेन होईल. ऑब्विसली प्लॅनिंग या आपल्याला त्याचे 3-4 ऑप्शन तयार करावे लागतील, की मी जसं म्हटलं तसं की त्यानंतर आपण ठरवू शकतो. आणि दुसरा एक मेजर मुद्दा असा होता की व्हॉट यू शुड हॅव प्रोसेस ऑफ फायनलाइजिंग द डेव्हलपर. जसं ओपन टेंडर केलं तर कोणीही कोट करू शकतं. ओपन टेंडर केलं तर म्हणजे पेपरमध्ये ऍड दिली तुम्ही तर कोणीही कोट करू शकतं. आणि मग देन इट विल बी अ प्रॉब्लेम फॉर सोसायटी की जो सगळ्यात जास्त आहे त्याला तुम्ही का नाही दिलं, म्हणून कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतं. त्याच्याऐवजी क्लोज टेंडर, लक्ष्मीनारायण मध्ये स्वतः त्यांचा चेअरमन जो होता तो का अजय माकणे का काय नाव आपले माकणे म्हणून ऍडव्होकेट, त्यांचे स्वतःच ते त्या कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी काय केलं, त्यांनी क्लोज टेंडर बोलवले. म्हणजे त्यांनी स्वतः त्या लोकांनी 5 बिल्डर आयडेंटिफाय केले, त्या 5 लोकांनाच त्यांनी बोलवलं आणि या 5 मधल्याच कोणाचा चांगलं वाईट आहे तुम्ही ठरवा. 50 लोक बोलवले की काय होतं, असंही घडलेलं आहे. मी या पोरांपायी एकदा ओपन टेंडर शिवतीर्थनगर मधली एक सोसायटी होती 6 वर्षापूर्वी कोविडच्या आधी, आपल्या रवी करंदीकरची, फेमस ब्लॉगर आहे रवी करंदीकर. त्यांनी ब्लॉगिंग बंद केलं त्यानंतर. रिअल इस्टेट वरचा वन ऑफ द मोस्ट फेमस ब्लॉगर आहेत रवी करंदीकर. त्यांची सोसायटीला त्यांनी ओपन टेंडर केलं. एका माणसाने जवळपास 50% ऑफर दिली. ऑब्व्हियसली सगळ्यांनी त्याला म्हणजे मॅन्डेटरी पण आहे ना, परत ते चॅलेंज होणार. मग त्या मी तेव्हाच सांगितलं ते बसणार नाही. आज 6 वर्ष झाले त्यांची सोसायटी अजून सुरू नाही झाली, कारण त्या माणसाला नंतर लक्षात आलं की बसत नाही आहे. आणि मग तो NOC देणार यांना, आणि हे ते अग्रीमेंट करून बसले होते. सो तो कुठलं आपण तो पण एक मुद्दा ठरवणं आहे. आय विल ऍडवाइज गो फॉर क्लोज टेंडर. तुमच्यावर आहे. या 79 करायला हा बोला विचारा प्रश्न. हा बेलसरे विचारा. हो अच्छा प्लीज. हो 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 बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मगाशी एक म्हणालात की आपल्याकडे काही आत्ता तरी प्रायमा फेसिया प्लॉटचे डायमेन्शन, आपला प्लॉट असा लंबूळ काय नाही, इथे तो नाही, इथे तो इश्यू नाही आहे. तुम्ही 35 मधले पण जाऊ शकता. आपण फ्लाइंग झोन मध्ये, इथे फ्लाइंग झोन मध्ये नाहीये आपण.
हा या यस थँक्यू. 79A मध्ये म्हणजे पीएमसी तुम्हाला नेमायला लागतो. मग पहिला डेव्हलपर, पहिला पीएमसी. नाही, हे आपल्यावर हे सगळं जे आहे ना, मी अगदी स्पष्ट सांगतो, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कायद्याने तुम्हाला कन्सल्टंट नेमावा लागतो वगैरे का, तर असं काही नाही. यू आर अ सोसायटी और यू आर अ कंडोमिनियम अपार्टमेंट. तुम्ही सगळ्या लोकांनी जर सिंगल हँडेडली कल्पवृक्ष ह्या श्रेयसच्या वेळेस त्यांनी सगळ्यांनी संजीवनीला द्यायचं, अशा 12 लोकांनी काय केलं. मिया बीबी राजी तो कोण आहे काजी? सिंपल. हे नियम का केले आहेत? कोणी त्याचा डिसएडव्हान्टेज घेऊ नये म्हणून केलं. पहिले काय व्हायचं की मुठभरच लोक मिळून काहीतरी ठरवून मोकळ व्हायचे, मग बाकीच्यांना काहीच कळायचं नाही. इथे सुद्धा उद्या 52च्या 52 मेंबरांनी जर ठरवलं की आपण या डेव्हलपरला सिंगल हँडेडली द्यायचं, नोबडी कॅन ऑब्जेक्ट. नोबडी कॅन ऑब्जेक्ट. पीएमसी बद्दल मी विचारतो. नाही, पीएमसी सुद्धा अपॉइंट करणं कंपल्शन नाहीये. नाही, तुम्ही तो ठराव करून घ्यायचा जीबी मध्ये. 90% लोक फॉलो सेफ पाथ. कारण एका मेंबरने जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी सगळं लटकतं, बाकी काय. महारेरा महारेरा डोंट स्पीक अनलेस अँड अंटिल यू अपॉइंट डेव्हलपर. महारेरा डोंट कम इन पिक्चर. डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाल्यानंतर महाराजा पिक्चर मध्ये येतो. साधारणतः टाइमलाईन म्हणजे समजा आपण ठरलं उद्यापासून आपण ही प्रोसेस सुरू करायची आणि काही अडथळे न येता समजा जर झालं 1 वर्ष धरून त्याला. 1 वर्षात तरी सुद्धा बिल्डिंग नाही डेव्हलपमेंट अग्रीमेंट पोचा. नाही 1 वर्ष डेव्हलपमेंट अग्रीमेंट बिल्डिंग व्हेकेट करेपर्यंत. त्यानंतर तुम्ही 2.5 वर्ष धरून चाला. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे कारण 2.5 वर्ष ज्या मिनिटाला बिल्डिंग क्लिअर होईल, आपल्याला बाकी प्रॉब्लेम काही नाही. नशिबाने की धोकादायक आजूबाजूला काही आहे, ऍक्सेस नाही, असं काही नाही आहे, लिगलिटीचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे 2.5 वर्ष 15 मधील धरून त्याला जाणार क्लिअर प्लॉट झाल्यापासून. कोणाला नवीन समजा खर्च काही करायचा असेल तर त्यांनी तो विचार करणं भाग आहे. Obvious. पण आता 2 वर्ष काही गरज नाही. हा ऑनलाईन पैकी कोणाला प्रश्न विचारायचा आहे अजून? हा बोला बोला. हो येतोय तेवढे साहेब बोला. थँक्यू. असं वाटतं की जेवढं आपण चांगल्या गोष्टी करू त्याप्रमाणे बहुतेक ते प्रीमियम लेवलला गेलं तर रेट पण वाढू शकतो. Obviously, see, ultimately, as I say, the third factor, the buyer who is going to buy over here as an outsider, he will be thinking for all these things, ना. He will give premium. आज पार्कसाइड ला आम्हाला प्रीमियम मिळाला याचं कारण हे सगळं प्लॅनिंग आम्ही तिथे बसवू शकलो. म्हणजे नॉर्मल पटवर्धन बागेमधला रेट 12,000 असताना त्या कर्वेनगर त्या भागातला 12-12.5 असताना आम्ही पार्कसाइड 13-13.5 विकू शकलो. त्याचं कारण तेच होतं. बरं मला एक प्रश्न आहे. यस प्लीज. तुम्ही जे म्हणालात की आपण एक 20 स्क्वेअर फीट 30-50 काय असेल ते स्क्वेअर फीट आपण फोरगो केले बरोबर. आणि आपण एक कॉमन एक बांधलं बरोबर. हो आपल्याला कायमचा सोर्स होतो बरोबर आहे. हो. पण मला काय विचारायचंय उद्या जेव्हा आपण आता 57 जणांनी केलंय बरोबर. उद्या सोसायटी 120 जणांची झाली बरोबर. तर मग ते डिवाइड 120 जणांमध्ये होणार ना. ऑब्विसली. पण तुमचे वाचतील ना त्या केसमध्ये, सगळ्यांचेच वाचतील ना शेवटी. हे पहा, आता इथून पुढे रिडेव्हलपमेंट नंतर जो विचार करायचा आहे तो 120 लोकांचाच करायचा आहे. त्याच्यात तुम्ही त्यांना कायद्याने पण बाजूला काढू शकणार नाही ना. म्हणूनच म्हटलं की सोसायटी म्हणून मेंबर म्हणून आले तर ते पण ऑटोमॅटिक त्याचे बेनिफिशियरी. तुम्ही तसा ठराव करा ना की त्यांच्याकडनं त्याचे वेगळे पैसे घ्या, किंवा तुम्ही एक्झिस्टिंग जे मेंबर आहात त्या मेंबर लोकांनी एवढं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, नवीन लोकांनी एवढं कॉन्ट्रीब्युशन नाही. तसं करता येतं विकत घेतानाच, पण तसं होणार नाही. ते म्हणजे काय होईल, इट विल बी अ निगेटिव्ह आस्पेक्ट. शेवटी कसं आहे माहितीये का, आपण एक लक्षात घ्या, आपण ओनर म्हणून हे डेव्हलप करतोय राईट नाव. ओके, दिस इज अ अपॉर्च्युनिटी टू यू. जास्तीत जास्त तुम्हाला असं सांगता येईल तिथे की विकत घेणाऱ्या माणसाचे जे नवीन मेंबरशिप होणार आहे ते आपल्याला लिगलिटीनी वकिलासोबत बसून करावं लागेल. हे करतात. दिस इज हॅपन इन सम सोसायटीज. नवीन मेंबरचा मेंटेनन्सचा रेट वेगळा आहे आणि एक्झिस्टिंगचा वेगळा आहे, कारण घेतानाच त्यांना ती आयडिया दिली होती. कारण हा प्रश्न विचारायचं कारण तुम्हाला सांगतो
की आमच्या इकडे हा. डेव्हलपमेंट पहिलं आमच्या बिल्डिंगचे झाले होते. हो त्यावेळेस पार्किंगसाठी आम्ही स्टेट वरती घेतलेलं बरोबर आणि बाकी त्यांनी कार लिफ्ट देत होता. बरोबर तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो बिल्डरला की तू रॅम्प कर, कारण कार लिफ्ट म्हणजे न्यूसन्स सोपा नाहीये. न्यूसन्स आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की कार लिफ्टचा मेंटेनन्स डोक्यावर आहे. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू से. त्यांनी काय आम्हाला सांगितलं नाही मी त्यांच्याकडनं तसं अग्रीमेंट मध्ये करून घेईन, हा. हे करीन ते करीन. पण जेव्हा ते मेंबर म्हणून ऍडमिट झाले ना तेव्हा ते काही नाही होऊ शकत. त्याच्यानंतर सगळं सोसायटीच्या डोक्यावर नाही, हे सगळे आम्ही जरी स्टेटला होतो तरी कार मेंटेनन्स सगळ्यांच्या डोक्यावर तर आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही तुमच्या बिल्डर सोबत केलेल्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये टाकायला पाहिजे होत्या. अच्छा. ते शेवटी नवीन मेंबर कशाच्या बेसिसवर आत येणार आहे, जे तुमचं आणि बिल्डरचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट होणार आहे त्याच्यावर येणार आहे. त्याच्यामध्ये जर हा नियम टाकला असता की जे कार लिफ्ट घेणार आहेत त्यांनी वेगळा मेंटेनन्स ठेवा, तर त्या घेणाऱ्याला ही आयडिया राहिली असती. सो हे आपण जेव्हा आपण 20-30 स्क्वेअर फीट जे फॉर्म करतो करू शकता ना. त्याच्यामध्ये आपण करू नाही शकत. काय आहे इथे काय घडतंय, कार लिफ्ट इज डिफरंट इश्यू. इथे काय होत आहे, ते जे तुम्ही कॉमन एरिया ठेवणार आहात कमर्शियल, ते सोसायटीच्या मालकीची असणार आहे. बरोबर आहे. आणि नवीन मेंबर सोसायटीचे मेंबर करून घेणं मॅन्डेटरी आहे कायद्याने. तिथे ते वेगळं नाही करतायत. कारचा मेंटेनन्स हा इज अ डिफरंट सेपरेट. तो तिथे कोर्ट सुद्धा ऍक्सेप्ट काय करेल की ज्यांची कार लिफ्ट नाहीच आहे त्यांनी कशाला त्याचा मेंटेनन्स भरायचा. जे त्या फॅसिलिटीचा वापरच करत नाही त्यांना तुम्ही फोर्स नाही करू शकत. हा, पण मी म्हटलं तसं की आता आपण फोकस करताना आपले काय पैसे वाचणार आहे त्याच्यावर फोकस करू. त्यानंतर त्याला लिगली बसवून जर करता आला ऍडव्हान्टेज तर वी कॅन कन्सिडर दॅट. हा, थँक्यू. साधारण या बायरच्या रिक्वायरमेंटचे 3 स्टेक होल्डर सांगितले. एक आहेत ते एक्झिस्टिंग ओनर्स, त्याच्यानंतर डेव्हलपर, थर्ड इज नवीन येणारा. नवीन येणारा बायर. त्याच्या म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स मुळे तुम्ही हे सांगू शकाल हो. की काय काय असतात हल्लीच्या म्हणजे पिढीच्या लेट्स. तर म्हणजे त्या एक्सपेक्टेशन नुसार आपल्याला प्लॅनिंग करता येईल. एक्झॅक्टली. मी म्हणून म्हटलं की कार लिफ्ट इज अ बिग नो. कार लिफ्ट इज अ बिग नो. इट्स अ न्यूसन्स. म्हणजे नॉट ओनली मेंटेनन्स, त्या कार लिफ्ट समोरचा पॅसेज माणूस 15 मिनिटं ब्लॉक करून ठेवतो. कारण गाडी आत घालायला ती लिफ्ट यायला ती काही मॅन्युअल लिफ्ट नाही ना 2 मिनिटात खाली. तिला मिनिमम तिचा आपली जी लिफ्ट आहे आत्ता जी सिरियसची याची नचिकेतची, तिचा 60.6 मीटर पर सेकंद स्पीड आहे. कार लिफ्टचा तो स्पीड 0.15 मीटर पर सेकंद होतो. कारण कार तेवढ्या फास्ट वर खाली थोडी करणार एवढ्या वजनाची. आपल्या केसमध्ये अपेक्षा नाही ना, तेच सांगतो. त्यामुळे तो ऑप्शनच नाही ठेवायचा. नाही राजू, तो येऊ शकतो. तू जर ठेपोठेप FSI कंझ्युम करायचा म्हटला आणि जर तुला रॅम्पच नाही बसले दोन्ही साईडला, तर वरच्या पार्किंग किंवा खालच्या पार्किंगला त्याला कार लिफ्टचा पर्यायच राहणार नाही. म्हणून म्हटलं ना की किती FSI वापरायचा ते तिथे ठरतं. प्रीमियम फ्लॅट युजली बिल्डरची अशी मेंटॅलिटी असते. एक्झॅक्टली. प्रीमियम फ्लॅट जे म्हणतात म्हणजे समजा मला हा व्ह्यू पाहिजे किंवा म्हणजे मला वरचा मजला पाहिजे, तो आपल्या इथे फारसा इश्यू येत नाही पुण्यामध्ये. याचं कारण सांगतो मी की बेसिकली आपल्या आजूबाजूला तशा टाईपच्या डेव्हलपमेंट नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की समोर जर खूप वाहता रोड असेल तर त्या साईडला लोक उलट अवॉइड करतात फ्लॅट घेणं. तसाही आपला रोड नाही म्हणजे असा काही कर्वे रोड नाही आहे. म्हणजे मी कर्वे रोडची कंडिशन सांगतो ना. कर्वे रोडला आता कोणी एक टाइम होता की 90 मध्ये कर्वे रोडवर राहणं हे प्रेस्टिज मानलं जातं. आज कर्वे रोडवर राहणं म्हणजे न्यूसन्स आहे. तसं आपलं काही नाहीये. म्हणजे फॉर्च्युनेटली वी आर अ टिपिकल रेसिडेन्शियल एरिया. तरी पण एक असतं की बाबा नाही मला बिल्डिंग आता समजा साकेत आहे, मी तर राहणारच आहे. हो. त्यामुळे समजा तिथं खालच्या मजल्यावर ते फ्लॅट आहे, म्हणजे आता समजा योगेश राहणार फ्लॅट आहे, तर त्याच्या समोर कायम साकेत राहणारच आहे. हो. तर ते म्हणतील की नाही बाबा तर तिथे आता नवीन बाहेर म्हणेल की मला नको. त्याचं कारण काय आहे, आपण जेव्हा 90ला हे सगळं केलं, आता सुद्धा आपलं मार्जिन किती आहे? 14 फूट पण मार्जिन नाही आपलं. आपलं. मोठे झाडं लावायला जागाच नाहीये. सी ग्रीनरी समोर असली ना की माणसाला
म्हणजे आता आम्ही आमचं बघतो ना, माझ्या आणि वर्त क्रेडिटच्या आमच्या बिल्डिंग मध्ये जे पहिल्या 4 मजल्यांचे फ्लॅट आहेत आमचे, पहिल्या 4 मजल्यांचे, त्यांना वर्त क्रेडिट समोर आहे, मध्ये एवढे डेन्स झाड आहेत की त्यांना तिकडचं दिसत नाही, यांना इकडचं दिसत नाही. किंवा आम्ही आणि सुजल आहे आमचं, मध्ये फुल ग्रीन वॉल आहे. सो तो फरक पडत, दॅट्स अ बिग ऍडव्हान्टेज. त्यासाठी ते मार्जिन फार आवश्यक आहे. पण आता ते जर आता सापेक्ष उभं राहिले नाही, पण आपण करू शकतो ना, आपण नवीन जे करणार आहे तिथे प्लॅनिंग करू शकतो ना आपण तिथे. आता प्लॅनिंग बाजूला यांची तंतुवृक्ष आहे. नाही, आता जी आपली नवीन करणार आहे तिथे हा विचार करून करायचा, तिथे हा विचार करू. आणि तिथे मी म्हटलं तसं की मी जिथे पुढची प्रपोज बिल्डिंग आहे किंवा एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे, आता जे नवीन प्लॅनिंग आपण करू, आता जर तुम्ही बघितलं तर आपले किचन आतमध्ये उघडतात बऱ्याच लोकांचे. त्या केसमध्ये आपण साकेतकडे किचन उघडू, साकेतकडे तसं करतात. मी फक्त म्हणतोय की प्रीमियम बायरचं आता आहे ना, तो हा विचार करतोच. बायर काय काय विचार Exactly. तो म्हणेल की Exactly. मला असा नको तसा नको, मला वरच्याच मजल्यावर बरोबर. पाहिजे. बरेच वेळेला फार उलट पुण्यामध्ये एक नशिबानी बरं आहे, पुण्यामध्ये विथ द क्रायसिस ऑफ अवर वॉटर अँड हे इलेक्ट्रिसिटीचे फ्लक्च्युएशन अजूनही आपल्या इथे वरच्याला एवढं हे नाही आहे. म्हणजे जे मुंबईमध्ये काय घडतं, मुंबईत राहणारे जे लोकांना ज्यांना माहिती आहे, पहिले 5 मजले मुंबईमध्ये पोल्युशनच आहे. रिडेव्हलपमेंट ज्या एरियामध्ये आहे धुरकडच असतं खाली सगळं, त्यामुळे वरच्या याला प्रीमियम जास्ती आहे मुंबईमध्ये. प्रमाणे वाढणारा म्हणून मुंबईला अप्पर फ्लोअर जास्ती आहे, पण पुण्यामध्ये तसं काही नाही. आता आम्ही बघितलं ना, फ्लोर रेट म्हणून मी लिहायला- नाही करतात, पण एवढा फ्लोअर राईज नाही जेवढा मुंबईत आहे. मुंबईमध्ये जर 30 मजली बिल्डिंग असेल तर 30व्या मजल्यावरचा रेट हा दुप्पट असतो पहिल्या मजल्याच्या. आपल्या इथे 200-300 रुपये 400 रुपयाच्या पेक्षा जात नाही तो. आता तुम्ही सांगितलं ना ते जे मेकॅनाइज पार्किंग काय कार लिफ्ट, हा. तर त्या केसमध्ये एक वेगळे ब्लॉक्स असतात. आता कसं, आता जे ज्या लोकांना पार्किंग आहे त्यावेळेला बऱ्याच पेकडे काय भरले तुमच्या नावाची असाईन झाली. हो. आता पुढच्याही रिडेव्हलप झाल्यावर जेव्हा मेकॅनाइज पार्किंग समजा घेतलं, हो. डबल हो, हो. स्टोरी आणि तर मग ते त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल हो, हो, हो. त्याचं मेंटेनन्स हा त्याला देता येतो का? नाही, मेकॅनाइज पार्किंग इज अ सिस्टीम, त्यामुळे ती सोसायटीला लिफ्ट सारखी जाते. हा. पण मग असं करता येतं का, समजा आता 10 मेंबरचे मेकॅनिक्स पार्किंगचे एक कमिटीमधला लॉट आहे, हा. तर त्याचं मेंटेनन्स त्या लोकांकडे काहीतरी थोडे जास्त पैसे हा. नाही, तसं त्याच्यात कसं होतं माहितीये का, जिथे ग्राउंड फ्लोअरला प्लॅनिंग बसतं, पार्क बगिंग बसतात आहेत, आता तो कन्सेप्टच नाही राहिला. आता आपण जसे आता तुम्ही आम्ही गाड्या लावतो, नवीन बिल्डिंग मध्ये तशी जागाच नाहीये, सगळं मेकॅनिझमवरच येणार असं. फक्त ते स्टॅक येणार, ते अवॉइड करायचे, म्हणजे खालची काढल्याशिवाय वरची काढता येत नाही असं नाही करायचं. ती पूर्ण चेन सारखी सिस्टीम असते तशी करायची. खाली पण एक मला हा, तळघरात पण जावं लागणार जावं आहे. लागतं. हो. कारण तळघरात नाही ओपन ठेवायसाठी वरती एंट्री करायची. येस, तसंच करावं लागणार. मागच्या वेळेला पण एक फार प्रश्न विचारला होता. आता सध्या सगळ्यांकडे पार्किंग नाहीये. ओके, काही जणांकडे पार्किंग आहे, काही जणांकडे टेरेस आहे, काही जणांकडे गार्डन आहे. आता नवीन याच्यात गार्डन माझ्या मते मोस्टली आउट ऑफ क्वेश्चन असेल, पण पार्किंग तर मस्ट आहे. हो. तर ज्यांना पार्किंग होतं किंवा ज्यांच्याकडे गार्डन आहे, ज्यांच्याकडे टेरेस ओपन टेरेस आहे किंवा काय, त्यांना म्हणजे कसं काय आपल्याला काय करावं लागेल माहितीये का, बेसिकली ज्यांच्याकडे गार्डन आहे त्या गार्डनवाल्या लोकांना पोडियम लेवलचे फ्लॅट घ्यावे लागतील, आणि हा, जिथे त्यांना तो एरिया मॅनेज करता येईल, ऍडजस्ट करता येईल तसं प्लॅनिंग मध्ये बसावं लागेल. एक टेरेस, ज्यांच्याकडे वरचा टेरेस माझ्या मते कोणाकडेच नाहीये, हा, मग तेवढा काहीतरी रस्ता करू, त्याला रिफ्युज एरियाच्या सारखं अजून थोडा बाहेर काढून करता येईल तेवढा. हा, आणि पार्किंग सिंपल लॉजिक होणार आहे, तुमच्या प्रत्येकाचा कमीत कमी 2 बेडरूम फ्लॅट होणारच आहे, त्यामुळे मॅन्डेटरीज होणार आहे त्याला. पण ज्यांच्याकडे आज पार्किंग नाही, ज्यांच्याकडे पार्किंग नाही त्यांना ऑटोमॅटिक आता फ्लॅट अलाउडच नाही आहे. आता तुमच्या फ्लॅट ज्यांच्याकडे पार्किंग आहे त्यांना ऍडिशनल बेनिफिट कसं तो आपल्याला सिस्टीम मध्ये बसेल बघावं लागेल ऑफर मध्ये. म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी एक पार्किंग आहे पण ज्यांचा 2 बेडरूमलाच फ्लॅट असणार. आता समजा एक फॉर एक्झाम्पल 1 बेडरूम फ्लॅट आहे माझा, ओके, आणि माझा 1 बेडरूमचा वाढून आता 2 बेडरूम होईल समजा, वाढून समजा आता माझा 600 फूट आहे, तो उद्या फक्त 1200 फूट होईल किंवा 1000 फूट होईल, तरी 2 बेडरूम असेल. पण 2 बेडरूमला जर एकच पार्किंग असेल त्या केसमध्ये त्याला एकच मिळणार. हा, कारण टेक्निकली शक्य होणार नाही ते, कारण प्रत्येक 2 बेडरूमनी जर 2 कार पार्क मागितले तर बसणारच नाही ती बिल्डिंग.
पण ज्याला आहे त्याला म्हणजे बेसिकली ही विल गेट सम बेनिफिट. येस येस येस. ज्यांना आहे त्यांना गॅरंटेड मिळेल. हो. आणि ज्यांना सगळ्यांना मिळेल. नाही, सगळ्यांना मिळेल. आता पार्किंग शिवाय अलाउडच नाही ना. हा. एका दोन मध्ये फक्त पार्किंगसाठी वगैरे असं पण चालतं. नाही, आता 3 मजले पार्किंग लागणार आहे आपल्या जवळपास. या तुम्ही सिंपल लॉजिक काढा ना. जर 100-125 फ्लॅट म्हणले ते आता फिजिकली माझ्या माहितीप्रमाणे 20 कार पार्क बसतात आपले. 20 ते 22 असतील जास्तीत जास्त. पण म्हटलं 22च्या आसपास म्हणजे व्हिज्युअली मी बघतो. आता 4 पट वाढणार आहे. म्हणजे विचार करा काय होईल स्ट्रेट वे. 3 मजले कार पार्किंगच लागणार आपल्याला. हे 120 गाड्या तू पार्क कुठे काढणार. रॅम्प पद्धतीने नाही करता. आणि दुसरी तिथे मी सांगितलं तसं होणार आहे. मी जे विकायचे फ्लॅट आहे त्या लोकांना तर 2 कार पार्क शिवाय कोणी फ्लॅटच घेत नाही आता. म्हणजे त्या प्रत्येक फ्लॅटला 100 तर त्यांचेच झाले. जर 50 आणि 50 100 फ्लॅट होणार असेल अगदी हायपोथेटिकली, तर त्या 50 ना 100 आणि आपले 150 पार्किंगच्या खाली तर बसणारच नाही आपली बिल्डिंग. असा काही नाव नाही की 2 बेडरूमला 1 कार पार्क. आता 1000 फुटाला साधारणतः 1 कार पार्क आहे. 1 कार पार्क. वर गेल्यावर किती मिनिटे वाढ. 3 बेडरूमला 2 कार पार्क 1000पेक्षा कमी असेल तर मॅन्डेटरीज आहे. आता तुम्ही 1 युनिट जरी काढला 1 बेडरूमचा तरी कार पार्क आहेच. तर पहिले 1 बेडरूमला कार पार्कच नव्हतं. लिफ्ट सिस्टम ठेवता कार पार्किंग भाव लिफ्ट सिस्टीम नाहीच ठेवायची. लिफ्ट सिस्टीम ठेवणारं प्लॅनिंग करायचंच नाही. म्हणजे गॅलेक्सी सारखं करायचं. म्हणजे रॅम्प करून तेवढं आपल्याकडे जागा नाही. त्याला ती स्टॅक पार्किंग म्हणून वेगळी सिस्टीम आहे. म्हणजे तुम्हाला ते आपण जाऊन इथे बऱ्याच आता बिल्डिंगला झालेलं आहे. म्हणजे याला सुद्धा आहे पार्क साईडला तर आम्ही करतोच आहे, पण अजून ते ऑपरेशन मध्ये यायचं आहे. माझ्या मते इथल्या गॅलेक्सीला आहे, त्यांच्या इकडे आहे केलेलं. त्यांनी बेसमेंटला केलेलं आहे. ते कुलमला खाली केलेलं आहे. हा हा, या सिटी प्राईडला आहे. आम्ही मग ऍज अ सोसायटी म्हणजे तुम्ही पण त्याचे मेंबर आहात. व्हॉट स्टेप्स म्हणजे आता म्हणजे एजीएम घ्यावे लागते. एजीएम तर आहे आणि वी शुड अपॉइंट हे पीएमसी. वी शुड अपॉइंट. का सांगतो मी तुम्हाला, याचं सिंपल लॉजिक असं आहे की इफ यू आर नॉट शुअर की ऑल मेंबर विल व्हाउच फॉर इट. उद्या टेक्निकल जेव्हा 50 मेंबर असतात, 10-12 मेंबर असतात, तेव्हा काय होतं सगळे एकत्र बसून डिसाईड केलं जाऊ शकतं. उद्या एखादा मेंबर किंवा त्याच्या घरातला कोणी अब्सेंट आहे आणि त्यांनी कान भरले आणि त्यांनी जर टेक्निकल फ्लॉ म्हणून केस टाकली तर इट बिकम्स सी पीपल फॉलो सिस्टीम जस्ट फॉर दॅट नाव. त्याला काय तुम्ही नॉमिनल व्हॅल्यू अपॉइंट करणं आवश्यक आहे. तुम्ही नॉमिनल वाला कुठलाही अपॉइंट करू शकता आणि तो रादर ही विल बी पार्ट ऑफ अवर प्लॅनिंग आणि एव्हरीथिंग. आणि त्याचा एक ऍडव्हान्टेज असा पण होईल की सगळ्या टेक्निकल गोष्टी काही मेंबरांना स्वतः बघता येणार नाहीये. सो ही विल अनालाइज की कोणी काय प्रपोजल दिलं. थर्ड पार्टी असणं कधीही चांगलं आहे. आमचे इनपुट तर असतीलच. पण डेव्हलपरला 6 मारण्यासाठी सगळं रेडी आहे. असं म्हणजे काय म्हणजे तुला कन्व्हिन्स झालेलं आहे. त्याला एक आपल्याला सेट द्यावा लागेल सगळा. नाही पण म्हणजे त्या आमच्या साईडने म्हणजे काय काय आता आम्ही तर आता कन्व्हिन्स वगैरे सगळं झालेलं आहे. नाही आपण म्हणून म्हणलं फ्लॅट प्रत्येकाचं स्वतःच्या नावावर आहे का हे आम्ही आता लिगलिटी. आता 1 by 1 लिगलिटी. म्हणजे आता ज्यांच्याकडे अनफॉर्च्युनेटली असं घडलं असेल, मी मगाशी किस्सा सांगितला की ज्यांच्या नावावर फ्लॅट आहेत ते नाही येत आता, पण मग त्यांचे लिगल हेअर ट्रान्सफर झाले आहेत का प्रॉपरली हे सगळं हे. हा 1 by 1. आता पहिले काय करू आपण, पहिले आपण आता रिडेव्हलपमेंट करायची आहे असा तुम्हाला ठराव करून घ्यावा लागतो. एजीएम करावं लागते. त्याच्यामध्ये त्या ठरावाला मान्यता दिली की त्याच एजीएम मध्ये एक कमिटी 5 लोकांची निवडून प्रत्येकाचा रिप्रेझेंटेटिव्ह असलेली, म्हणजे दोन्ही विंगचे रिप्रेझेंटेटिव्ह असलेली, त्या लोकांना ते सगळे अथॉरिटी देऊन टाकायची. कुठपर्यंतची तर टेंडर काढणे किंवा पीएमसी नेमणे किंवा छाननी करणे आणि मग त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले प्रपोजल परत एजीएम समोर आणायचे. मग ते फास्ट होतं, मग वेळ वाचतो. काय प्रत्येक गोष्टी जर तुम्ही एजीएम करत गेले तर ते फिजिबल होत नाही. म्हणून एक पण त्याला प्रॉब्लेम काय होतो, त्याला ऑब्जेक्शन लिगलिटी राहत नाही त्याला. म्हणून होऊ शकत. पण बेस्ट वे इज एजीएम गव्हर्नमेंटचा माणूस बोलावा लागतो.
सब रजिस्टर ऑफिसचा. व्हिडिओ मध्ये काय? ते आलेला बरा, ते पैसे दिले काय 1000-2000 ते देतात तिथे. हा बिल्स तर एक हा हा विचारा, हा प्लीज. विचारा. दोन विचारायचे. हा देशपांडे मगाशी म्हटल्याप्रमाणे प्राईम ऑफिस टीम आपल्याकडे बसेल असं तुम्ही म्हणाल. काय काय पोडियम प्राईम ऑफिस हो, पोडियम लागणारच आपल्याला. तर मग आपल्याला ते हॅबिटेबल फर्स्ट फ्लोअर चौथ्या पाचव्या मजल्यावर हे दोन मुद्दे येणार नाही. नाही, तिसऱ्या टेंटेटिव्ह जे मला अगदी प्लॅनिंगचं जे वाटतंय ना, तर 2 लेवल खाली जावं लागेल आपल्याला बेसमेंटच्या, आणि पोडियम घेऊन 1 लेवल वरती. म्हणजे तुमचा जो पोडियम लेवल आहे तो साधारणतः जमिनीपासून 20 फुटावर येईल साधारणतः. अच्छा, तुमच्यामध्ये म्हणजे बेसमेंट मस्त आहे का? बेसमेंट बेसमेंट शिवाय बेसमेंट घेणं तसंही योग्य काय माहितीये का, आपल्या इथे एस्केवेशनच आपल्याला 20 फूट करावं लागणार आहे. सगळी काळी माती आहे तिथे खाली. म्हणजे एक्झिस्टिंग फुटिंग सुद्धा आपले 20 फूट खाली गेलेले आहेत. सो तेवढं तर काढावंच लागणार आहे. मग जर एनिवे अख्खा प्लॉट तेवढा काढायचा आहे तर बेसमेंट घेतलेलं कधी परवडलं. बरोबर. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे इंजिनियर जे आहे, इंजिनियरचं आता आजकाल समितीने लागत त्याच्यामध्ये नाही नाही ऑफिसमधून कोणाला बोलवण्याची व्हिडिओ शूटिंग वगैरे जे आजकाल इथे आहे. नाही, इथे ते काय होतं माहितीये का, इथे काही जे माझ्या पाहण्यात आलेलं आहे, सी वेन एव्हरीथिंग गो स्मूथ नथिंग इज मॅन्डेटरी. पण कोणी त्याचा टेक्निकली हे घेऊन त्रास द्यायचं म्हटणं केलं ना, की मला मी नव्हतोच ऑनलाईन अवेलेबल, मला कळलंच नाही काय झालं, त्याच्यापेक्षा एक रिप्रेझेंटेटिव्ह असला की त्यांनी सगळे प्रोटोकॉल फॉलो केलेत बाबा, बात खतम. या आणि इथे काय आहे, पुण्यामध्ये तसं काही फार एवढं काही अवघड काम नाहीये ते. म्हणजे पीएमसी जरी आपण जो नेमू ना, ते पीएमसी वालेच ते मॅनेज करतात. लीगल रिक्वायरमेंट तशी नाही आहे, पण मी म्हटलं असं की कोणी काडी घालायची म्हटलं की ते तेवढंच धरून बसतात मध्ये, म्हणून. आपलं 7:30 झाले. अजून इकडे कोणाला काही प्रश्न आहे? आणि मी म्हटलं असं की आय एम अवेलेबल एनी टाइम, तुम्ही मला फोनही करू शकता तसं, किंवा ग्रुपवर टाकू शकता. म्हणजे देशपांडे साहेबांचे आपल्याला धन्यवाद मानायचे. नाही, आणि त्यांच्या नाही, दोन्ही मुलांचे पण, नाही. कारण त्यांनी नाही तर मध्ये खूप तयारी केली आहे. Yes. आणि एक छोटीशी गोष्ट सगळ्यांच्या कानावर घालायची, म्हणजे या सगळ्या दृष्टीने जे आपण ऍग्री केलं होतं एजीएम मध्ये, त्याप्रमाणे आपलं प्रॉपर्टी कार्ड करण्याचं काम आता आपण वेगाने पुढे सरकवणार आहोत. आपल्या नचिकेत अपार्टमेंट म्हणून प्रॉपर्टी कार्डवर ते यायला पाहिजे होतं, बरोबर. त्याच्यात काही आपल्या सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये चुका झाल्या होत्या, त्या दुरुस्त करून घेतलेल्या आहेत आता. तर ते प्रायमरी जे एक चेंज व्हायला पाहिजे होता तो झालेला आहे. आता प्रत्येकाचे कागदपत्र घेऊन सबमिट करणं आणि हे आपल्याला सुरू करायचं आहे. तर आपल्या मेंबर ग्रुपवर आपण ते टाकणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष ठेवा मेंबर ग्रुपवर आणि त्याप्रमाणे आपण करूया. थँक्यू.